योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज जाणून घेणार आहोत कर्क राशीचे 2025चे वार्षिक भविष्य। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे ठरणार आहे। वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडतील। मानसिक शांतता आणि आत्मविश्वास यावर भर दिल्यास तुम्हाला आव्हानांवर मात करता येईल। खालील वर्षभराचे भविष्य आपण सविस्तरपणे पाहूयात। आरोग्य 2025 मध्ये आरोग्याच्या दृष्टीने वर्षाचे पहिले 6 महिने संतुलित राहतील। तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल, पण जुलै ते सप्टेंबर या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल। पचन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे। शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायामावर भर द्या। मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा। वृद्ध व्यक्तींनी हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये। करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष कसं असेल हे जाणून घेऊयात। नोकरी या वर्षात तुम्हाला नोकरीत प्रगतीची चांगली संधी मिळेल। एप्रिल आणि मे महिन्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल, परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान कार्यक्षेत्रात दबाव जाणवू शकतो। सहकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम करा। नवीन कौशल्ये आत्मसात केल्याने तुमचे करिअर उज्ज्वल होईल। व्यवसाय व्यावसायिकांसाठी 2025 हे वर्ष फलदायी असेल। जानेवारी ते मार्च हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे। नवीन भागीदारी सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु डिसेंबर महिन्यात मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा। आर्थिक स्थिती 2025 मध्ये कशी असेल ते जाणून घेऊयात। आर्थिक बाबतीत 2025 मध्यम स्वरूपाचे फळ देईल। जुन्या गुंतवणुकीमुळे सुरुवातीला चांगला फायदा होईल। जून ते सप्टेंबरच्या दरम्यान खर्च वाढू शकतो, त्यामुळे योग्य नियोजन करा। घर खरेदी किंवा नवी मालमत्ता घेण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा। प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेम संबंधांसाठी 2025 हे वर्ष सकारात्मक ठरेल। एप्रिल आणि मे महिन्यात तुमच्या नातेसंबंधांमध्ये नवीन उत्साह येईल। विवाहित जोडप्यांसाठी वर्षाचा पहिला भाग आनंददायी असेल, परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मतभेद होऊ शकतात। एकमेकांशी संवाद साधल्यास समस्या सोडवता येतील। नात्यात विश्वास आणि परिपक्वता वाढवा। शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले ठरेल। उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विशेष यश मिळेल। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील, परंतु जुलै ते ऑगस्ट या काळात लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे। तुमच्या अभ्यासावर अधिक भर द्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या। कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात प्रेमपूर्ण वातावरण राहील। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे योग आहेत। जुलै ते ऑक्टोबर या काळात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी करावी लागेल। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कुटुंबात एखादा शुभप्रसंग घडेल। मित्रपरिवारातही तुम्ही लोकप्रिय राहाल आणि नवीन ओळखी होतील। शुभ महिने आणि उपाय शुभ महिने आहेत फेब्रुवारी, जून आणि नोव्हेंबर। शुभ रंग असतील पांढरा आणि चंदेरी। शुभ अंक असतील 2 आणि 7। आता उपाय काय काय आहेत ते जाणून घेऊयात। सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करा। नित्यप्रती चंद्रदेवाचं स्मरण करा आणि ओम सोमाय नमः मंत्राचा जप करा। चांदीचे दान करा आणि वृद्ध महिलांचा आदर करा। शांततेसाठी नियमित ध्यानधारणा करा। सारांश 2025 हे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी संतुलित आणि सकारात्मक बदलांचे वर्ष ठरेल। आत्मविश्वास, योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही या वर्षातील सर्व आव्हानांवर मात करू शकाल। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचे 2025चे वार्षिक राशीफल आणि भविष्य। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष अनेक संधी
आणि आव्हानांनी भरलेलं असेल. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होईल, परंतु मेहनत आणि संयमाची कसोटी लागेल. खाली वर्षभराचे सविस्तर भविष्य दिले आहे, ते आपण जाणून घेऊयात. आरोग्य. 2025मध्ये आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला सर्दी, खोकला किंवा हंगामी आजारांची समस्या होऊ शकते. मधल्या काळात म्हणजेच एप्रिल ते जुलै मानसिक ताण जाणवू शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायामामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. संतुलित आहार आणि आरामावर लक्ष केंद्रित करा. वृद्ध व्यक्तींनी सांधेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. करिअर आणि व्यवसायासाठी हे वर्ष कसे असेल आपण जाणून घेऊयात. नोकरी. या वर्षात करिअरमध्ये महत्त्वाचे बदल होतील. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन संधी मिळू शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढीच्या शक्यता आहेत. परंतु ऑफिसमध्ये राजकारण टाळा आणि तुमचे काम निष्ठेने करा. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायासाठी हे वर्ष कसे असेल जाणून घेऊयात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2025 हे चांगले वर्ष ठरेल. नवीन भागीदारीतून लाभ होईल. मार्च ते मे या काळात गुंतवणुकीतून मोठे फायदे होतील, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मोठे निर्णय घेण्यापूर्वी सल्लागारांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती. वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या समाधानकारक राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. जून ते ऑगस्ट या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करावा लागेल, परंतु तो संतुलित ठेवा. जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. आर्थिक नियोजनावर भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असेल ते जाणून घेऊयात. प्रेमसंबंधांसाठी वर्ष चांगले आहे. जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी रोमॅन्टिक असेल. जे एकटे आहेत त्यांना एप्रिल ते जुलै दरम्यान योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी वर्षाचा मध्यकाळ म्हणजेच जून ते ऑक्टोबर थोडा तणावपूर्ण असू शकतो, परंतु एकमेकांशी संवाद साधल्यास समस्या सुटतील. सहकार्य आणि विश्वास वाढवा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे प्रेरणादायी वर्ष ठरेल. स्पर्धा परीक्षांना तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील, परंतु मार्च ते जून हा काळ थोडा कठीण जाऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना परदेशात जाण्याच्या संधी मिळू शकतात. शिक्षक आणि गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन याबद्दल जाणून घेऊयात. कुटुंबातील वातावरण साधारणतः चांगले असेल. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे ठरेल. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान एखाद्या धार्मिक किंवा आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवताना जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. शुभ महिने आणि उपाय. शुभ महिने आहेत मार्च, जून, ऑक्टोबर. शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा. त्याचबरोबर शुभ अंक असतील 5 आणि 8. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. नित्यप्रती गणपतीच्या मंत्रांचा जप करा. गरजू लोकांना मदत करा आणि दानधर्म करा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. 2025 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी संधींनी भरलेले, परंतु तुम्हाला संयम आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रत्येक गोष्ट नीट नियोजित करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचे 2025चे वार्षिक राशी भविष्य. सिंह राशीसाठी 2025 हे वर्ष नवनवीन संधी, आत्मविश्वास आणि उन्नतीचे वर्ष ठरेल. तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हाल, परंतु काही काळ तणावाचे क्षण देखील येऊ शकतात. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला मोठी प्रगती साधता येईल. आता आपण जाणून घेऊयात पूर्ण 2025चे राशी भविष्य. आरोग्य कसं असेल? आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये शारीरिक थकवा जाणवू शकतो.
नित्य दिनचर्या व्यवस्थित ठेवा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणेचा अवलंब करा. सप्टेंबरनंतर आरोग्य उत्तम राहील. ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी करून घ्यावी. आता जाणून घेऊयात करिअर आणि व्यवसायाबद्दल. नोकरी. सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये उत्तम प्रगतीचं वर्ष असेल. जानेवारी ते मार्च दरम्यान नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. मात्र जून ते जुलै या काळात कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा विरोधाचा सामना करावा लागू शकतो. संयमाने वागा आणि तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष प्रगतीचे ठरेल. नवीन भागीदारीतून चांगला फायदा होईल. फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू होईल. मात्र सप्टेंबरनंतर गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. ग्राहक आणि सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत 2025 सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. मार्च आणि नोव्हेंबर काळात उत्पन्न वाढीच्या संधी मिळतील. परंतु फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात अनावश्यक खर्च टाळा. प्रॉपर्टी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असल्यास योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असेल ते जाणून घेऊयात. प्रेम संबंधांसाठी 2025 हे वर्ष रोमॅन्टिक ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवताना नात्यात नवीन गोडवा येईल. मे आणि सप्टेंबर महिन्यात नातेसंबंधांमध्ये थोडे तणावाचे क्षण येऊ शकतात, परंतु संवाद साधल्यास ते सोडवता येतील. विवाहित लोकांसाठी एप्रिल ते जून हा काळ शुभ आहे. विवाहित जोडप्यांसाठी वर्षाचा उत्तरार्ध अधिक चांगला असेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे प्रेरणादायी वर्ष ठरेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात यश मिळेल, परंतु एप्रिल ते जून या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी परदेशात जाण्याचे योग आहेत. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत 2025 चांगले ठरेल. फेब्रुवारी आणि मे महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे योग आहेत. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एखाद्या धार्मिक किंवा शुभ प्रसंगाचे आयोजन होईल. मित्रमंडळी आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. शुभ महिने आणि उपाय. शुभ महिने फेब्रुवारी, ऑगस्ट आणि डिसेंबर. शुभ रंग सोनेरी आणि नारंगी. शुभ अंक आहेत 1 आणि 9. उपाय. रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. पितृदोष असल्यास श्राद्ध आणि दानधर्म करा. रोज हनुमान चालीसा पठण करा. गरजू लोकांना मदत करा आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू दान करा. सारांश. 2025 हे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारे वर्ष ठरेल. मेहनत आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेवर भर दिल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल. सकारात्मकता आणि संयमाने तुमच्या सर्व उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकाल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीचं 2025चं सविस्तर भविष्य. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष नवीन संधी, चढ उतार आणि महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. ग्रहांची स्थिती तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांत सकारात्मक तसेच आव्हानात्मक अनुभव देईल. करिअर आणि व्यवसाय. 2025च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी ते एप्रिल करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. मे ते जुलै हा कालावधी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसायात विस्तार करण्यासाठी अनुकूल आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर काळात कार्यक्षेत्रात थोडीशी आव्हाने येऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच डिसेंबरमध्ये परिस्थिती सुधारेल आणि प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतील. आता 2025मध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असेल ते जाणून घेऊयात. आर्थिक स्थिती स्थिर आणि सकारात्मक असेल.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, विशेषतः प्रॉपर्टी किंवा शेअर बाजाराशी संबंधित व्यवहारांमधून. जुलै आणि ऑगस्टमध्ये खर्च वाढू शकतो, त्यामुळे काटकसरीने वागा. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना सल्लागाराचा सल्ला घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी वर्षाचे पहिले 6 महिने सकारात्मक असतील. अविवाहित लोकांना नवी नाती जोडण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांसाठी वर्षभर नातेसंबंध मधुर राहतील. जून आणि जुलै महिन्यांत जोडीदारासोबत एखादा प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नाते अधिक घट्ट होईल. ऑक्टोबरच्या आसपास वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष कसे असेल आपण जाणून घेऊयात. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष संधींनी भरलेलं असेल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अभ्यासात उत्तम यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑगस्टनंतर यश मिळेल, मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकाग्रता ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाचे पहिले काही महिने चांगले राहतील. जून आणि जुलैमध्ये जुनी व्याधी त्रास देऊ शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्यावर भर द्या. योग आणि ध्यान हे तुम्हाला ताण कमी करण्यात मदत करतील. डिसेंबरच्या शेवटी आरोग्य सुधारेल आणि तुम्ही नव्या ऊर्जेनं भरून जाल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात स्नेहपूर्ण वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आनंद देईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. संवाद आणि संयम यावर भर द्या. मित्रांसोबत संबंध अधिक घट्ट होतील आणि सामाजिक जीवन सक्रिय राहील. सल्ला. संयम आणि शिस्त राखा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. नातेसंबंधांमध्ये संवाद स्पष्ट आणि सकारात्मक ठेवा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा आणि आहारावर लक्ष द्या. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि आव्हानांना सामोरे जा. सारांश. 2025 हे वर्ष तुळ राशीच्या व्यक्तींसाठी एकूणच सकारात्मक ठरेल. करिअरमध्ये यश, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद साधल्यास तुम्ही उत्कृष्ट यश मिळवू शकाल. संयम आणि मेहनत हे यशस्वी होण्यासाठी तुमचे प्रमुख शस्त्र ठरतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीचे 2025चे सविस्तर राशी भविष्य. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष विविध अनुभवांनी भरलेलं असेल. ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला करिअर, नाती, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत यश मिळवून देईल. मात्र काही काळ आव्हानात्मक परिस्थितीशी सामोरे जावे लागेल. संयम आणि योग्य नियोजनाने तुम्ही वर्षाला यशस्वी बनवू शकता. करिअर आणि व्यवसाय. वर्षाची सुरुवात जानेवारी ते मार्च कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी घेऊन येईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना जून आणि जुलै या महिन्यांत चांगल्या डील्स मिळतील. व्यवसायात विस्तार करण्यासाठी हा योग्य वेळ आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ काहीसा कठीण जाईल. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. डिसेंबरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल आणि करिअरच्या दिशेने पुढे जाण्यासाठी नवी दारे उघडतील. आर्थिक स्थिती 2025मध्ये कशी असेल ते जाणून घेऊयात. आर्थिकदृष्ट्या 2025 हे वर्ष लाभदायक ठरेल. फेब्रुवारी ते मे मध्ये नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रॉपर्टी, शेअर्स किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खर्च जास्त होईल, त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. डिसेंबरच्या शेवटी स्थिरता लाभेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष कसे असेल पाहून घेऊया.
प्रेम संबंधांसाठी 2025 सकारात्मक असेल. नवी नाती जोडण्यास अनुकूल काळ विशेषतः मार्च आणि एप्रिल असेल. विवाहित व्यक्तींना जून आणि जुलै महिन्यांत जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकत्र प्रवासाचे योग आहेत. ऑक्टोबरच्या आसपास मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद आणि संयम ठेवा. एकूणच वर्षभर नातेसंबंध दृढ आणि आनंददायक राहतील. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष उत्तम यशाचे असेल. फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये अभ्यासात चांगली प्रगती होईल, तसेच परीक्षांमध्ये यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर जुलै आणि ऑगस्ट हे महिने शुभ आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एकाग्रतेत थोडी कमतरता जाणवेल, त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीनं 2025 हे वर्ष सामान्य असेल. मार्च आणि एप्रिलमध्ये सर्दी, ताप यासारखे किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्यासाठी नियमित ध्यान आणि योगाचा सराव फायदेशीर ठरेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये जुन्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास यश येईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आरोग्य चांगले राहील आणि ऊर्जा वाढेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कुटुंबात आनंदी वातावरण असेल. सप्टेंबरच्या आसपास कुटुंबियांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. सामाजिक कार्यक्रम आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे सामाजिक जीवन सक्रिय राहील. सल्ला खर्चाचे व्यवस्थापन करा आणि फालतू खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये संवाद स्पष्ट ठेवा आणि मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. आव्हानांचा सामना धीराने करा आणि निर्णय घेताना सल्ला घ्या. करिअरमध्ये मेहनतीला पर्याय नाही, त्यामुळे प्रयत्न करत राहा. सारांश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष प्रगतीचे, संधीचे आणि सकारात्मक अनुभवांचे असेल. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन तुम्हाला यशस्वी बनवेल. आर्थिक स्थिरता, नात्यांमध्ये सुसंवाद आणि स्वतःची काळजी घेणे या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे 2025चे राशी भविष्य. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष नवीन संधी, प्रगती आणि जीवनातील सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. मेहनतीवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल. ग्रहस्थिती कधी अनुकूल तर कधी आव्हानात्मक राहील, परंतु संयम आणि योग्य नियोजनाने तुम्ही या वर्षाला यशस्वी बनवू शकाल. करिअर आणि व्यवसायासाठी हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे आपण जाणून घेऊ. जानेवारी ते मार्च हा कालावधी करिअरमध्ये प्रगतीसाठी अनुकूल ठरेल. नवीन संधी मिळतील, प्रमोशन किंवा जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एप्रिल ते जून हा काळ फायदेशीर असेल. नवीन भागीदारी किंवा प्रकल्प हाती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागेल. सहकाऱ्यांसोबत तणाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयमाने वागा. डिसेंबरच्या शेवटी परिस्थिती अनुकूल होईल आणि कामातील यशाचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष समाधानकारक ठरेल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी मे आणि जून हे महिने शुभ आहेत. प्रॉपर्टी, शेअर्स किंवा व्यवसायात पैसा गुंतवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन काटेकोर करा. डिसेंबरमध्ये आर्थिक स्थिती स्थिर होईल आणि तुम्ही बचतीकडे लक्ष केंद्रित करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेम संबंधांसाठी वर्षाचे पहिले 6 महिने सकारात्मक असतील. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये नवा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जून आणि जुलैमध्ये जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी चांगले योग येतील. ऑक्टोबरच्या आसपास मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा. एकूणच नातेसंबंध वर्षभर संतुलित राहतील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं असेल जाणून घेऊ. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष चांगले यश मिळवून देणारे असेल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अभ्यासात लक्ष केंद्रित करून उत्तम निकाल मिळतील.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगल्या संधी मिळतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मेहनत करत राहा. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाचा बहुतेक भाग चांगला जाईल. मार्च आणि एप्रिलमध्ये सर्दी, ताप किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव फायदेशीर ठरेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात शांतता आणि स्नेहपूर्ण वातावरण असेल. जानेवारी ते मार्च या काळात कुटुंबियांसोबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जुलै आणि ऑगस्टमध्ये कौटुंबिक कार्यक्रम, प्रवास किंवा गेट टुगेदर आयोजन होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवादात संयम बाळगा. सल्ला: आर्थिक नियोजनावर भर द्या, अनावश्यक खर्च टाळा आणि बचत वाढवा. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. मोठे निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या आणि घाई गडबड करू नका. आत्मविश्वास आणि सकारात्मकता राखा. सारांश: कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष प्रगतीचे आणि यशाचे असेल. आर्थिक स्थिरता, नातेसंबंधातील सुधारणा आणि करिअरमधील चांगले बदल यामुळे वर्ष आनंददायक ठरेल. मेहनत, संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर असाल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीचे 2025चे सविस्तर राशी भविष्य. मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष संधी, प्रगती आणि स्थैर्याचे असेल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहील, ज्यामुळे नवे प्रकल्प, आर्थिक लाभ आणि नातेसंबंध दृढ होतील. मात्र वर्षभर स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. करिअर आणि व्यवसाय. जानेवारी ते मार्च हा काळ करिअरमध्ये प्रगतीसाठी अनुकूल आहे. प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्यांची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मे आणि जून हे महिने लाभदायक असतील. नवीन भागीदारी किंवा प्रकल्प हाती घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कामात आव्हाने येऊ शकतात, त्यामुळे धैर्याने निर्णय घ्या. डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला मोठे यश मिळू शकते, त्यामुळे मेहनतीत कमी करू नका. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाचे पहिले 6 महिने चांगले असतील. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी किंवा शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी जुलै आणि ऑगस्ट हे महिने शुभ आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. डिसेंबरमध्ये तुमचे आर्थिक स्थैर्य अधिक दृढ होईल आणि बचत वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी 2025 हे वर्ष सुखद असेल. अविवाहितांसाठी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये नवीन नात्यांचे योग आहेत. विवाहित व्यक्तींना जून आणि जुलैमध्ये जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. सप्टेंबरच्या आसपास नात्यात काही ताण येऊ शकतो, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा आणि संयम बाळगा. डिसेंबरच्या शेवटी नातेसंबंध अधिक दृढ आणि आनंदी बनतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष यशाचे ठरेल. मार्च आणि एप्रिलमध्ये अभ्यासात प्रगती होईल आणि परीक्षा चांगल्या जातील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगल्या संधी मिळतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे मेहनत वाढवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी 2025 हे वर्ष शुभ आहे. आता 2025मध्ये तुमचं आरोग्य कसं असेल हे जाणून घेऊयात. आरोग्याच्या दृष्टीने 2025 हे वर्ष सरासरी राहील. मार्च आणि एप्रिलमध्ये मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे तणाव व्यवस्थापनावर भर द्या. जून आणि जुलैमध्ये शारीरिक फिटनेसकडे लक्ष दिल्यास ऊर्जा वाढेल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला नवा उत्साह मिळेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबियांसोबत स्नेहपूर्ण आणि आनंदी वातावरण राहील. जानेवारी ते एप्रिलमध्ये कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये कौटुंबिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे योग आहेत. सप्टेंबरच्या आसपास काही मतभेद होऊ शकतात, परंतु संयमाने आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळा. सल्ला. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करा. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि संवादावर भर द्या.
तणाव व्यवस्थापनासाठी ध्यान, योग आणि नियमित व्यायाम करा. मोठे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारसरणी जोपासा. सारांश: मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष प्रगतीचे, आनंदाचे आणि सकारात्मक अनुभवांनी भरलेले असेल. आर्थिक स्थैर्य, नातेसंबंधातील सुधारणा आणि करिअरमधील प्रगती या वर्षाला अधिक यशस्वी बनवतील. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. श्री स्वामी समर्थ.